राज्यपालांनी 12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावरती बघतो असं सांगून महाविकास आघाडी सरकारला झुलवत ठेवलंय। चर्चेतून आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटेल असं आता तरी वाटत नाही आणि त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न हा जैसे थेच आहे। दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी ज्या उमेदवारांची नावं दिली आहेत त्यापैकी राजू शेट्टींच्या नावाला कात्री लावल्याची चर्चा आहे। निकषांचं कारण सांगून राजू शेट्टींचं नाव कापण्यात आलं की महाविकास आघाडीला राजू शेट्टी नकोसे झाले असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या सगळ्यावर साम टीव्हीचा स्पॉटलाइट आमदारकीवरून महाभारत। करतो किंवा सांगतो या राजकारण्यांच्या उत्तरांना सामान्य नागरिक सरावलेत, पण महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांना आता राज्यपालांकडून आमदारांच्या नियुक्तीबाबत करतो बघतो अशी उत्तरं मिळू लागली आहेत। पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट। बघतो करतो सांगतो, आमदारांच्या नियुक्तीवर राज्यपाल अडले। राज्यपालांकडून फक्त आश्वासनांवरच बोळवण। आमदारांच्या नियुक्त्यांवर हायकोर्टानं राज्यपालांना सुनावल्यानंतरही राज्यपाल काही ऐकायला तयार नाहीयेत, कारण काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात राज्यपालांना भेटले। सूत्रांच्या माहितीनुसार 50 मिनिटांच्या या बैठकीत 40 मिनिटं राज्यपालच बोलले। कोरोना, पूरस्थिती तसंच पीक पाणी या विषयावर चर्चा झाली, पण 12 आमदारांच्या मुद्द्यावर फक्त योग्य निर्णय घेऊ असंच मोघम उत्तर दिलं गेलं। राज्यपालांवर कुणाचा तरी दबाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे। त्यांच्यावरती राजकीय दबाव असेल तर त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की मी करू शकत नाही, मला करायचं आहे, पण माझ्यावर दबाव, त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। ते एक ज्येष्ठ नेते आहे, ते राजकारणात समाजकारणामध्ये अनेक वर्ष आहे। महाराष्ट्रामध्ये कधीही राजभवन विरुद्ध सरकार असा संघर्ष झाल्याचं इतिहास नाही। तो ह्या निमित्तानं का होतो आहे याचा विचार राजभवनातून व्हायला पाहिजे। राज्यपालांनी गेल्या 8 महिन्यापासून ते केलं नाही, याचं कारण त्यांच्यावर नक्कीच दबाव, कारण त्याच्यावर सही करू नये असं काही घडलेलं नाही आहे। ते काय गुंड आहेत का, ते बदमाश आहेत का, ते अफगाणिस्तानमधून तालिबानची ट्रेनिंग घेऊन आले आहेत का? नाही ना, ते या महाराष्ट्रातले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातले काम करणारे लोक आहेत। जी 12 नावं आम्ही दिली आहेत ती देशातली पहिली घटना आहे का आतापर्यंत राज्यामध्ये राज्य सरकारने नाव पाठवली आणि राज्यपालांना ती नाकारली किंवा त्याला विलंब 1-1 वर्ष होऊन ते नाव मला वाटतं जाहीर होत नाही, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। याचा तर आम्ही निषेध करतो, पण राज्यपाल महोदयांवर केंद्र सरकारकडून काही त्याचा दबाव आहे का हे तपासण्यात आलं। एरवी सर्वसामान्यांना बघतो करतो किंवा सांगतो अशी उत्तरं राजकारण्यांकडून ऐकण्याची सवय असते, पण एकेकाळचे सक्रिय राजकारणी असलेले भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या राज्यकर्त्यांची बघतो करतो किंवा सांगतो अशी कोणतीही कालमर्यादा नसलेल्या आश्वासनांवरच बोळवण केली आहे। संजय डाबसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न कायम असतानाच या 12 उमेदवारांच्या यादीतून राजू शेट्टींचं नाव वगळण्याची चर्चा आहे। या चर्चेमुळे राजू शेट्टींच्या अस्वस्थतेत आणखी भर पडली आहे। पाहूया। राजू शेट्टींची उमेदवारी टांगणीला, पराभूतांच्या उमेदवारीबाबत अडचण, राजू शेट्टींचा विधिमंडळ प्रवेश गॅसवर। 12 आमदारांच्या नियुक्तीवर राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही, पण महाविकास आघाडी सरकारनं ज्या 12 आमदारांची शिफारस केली आहे त्या यादीतल्या राजू शेट्टींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। राज्यपालांनी 12 पैकी राजू शेट्टींच्या नावावर आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। राजू शेट्टी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत, त्यामुळे विधान परिषदेवर त्यांच्या नियुक्तीला घटनात्मक अडचण असल्याची चर्चा सुरू झाली आहे। सरकारनं 12 उमेदवारांची यादी सादर करताना राजू शेट्टींचं नाव वगळल्याची चर्चा आहे। राज्यपालांना सादर केलेल्या यादीमध्ये राजू शेट्टी यांचं नाव वगळलंय का, आणि जर ते नाव वगळलं असेल तर त्याऐवजी कोणतं नाव दिलं आहे याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे। याबाबत अधिकृत माहिती ही दिलेली नाहीये।
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र याबाबत स्पष्ट संकेत दिलेत. नाही, ह्याच्यात आम्ही पहिली 12 नावं कॅबिनेटनी दिली. तो कॅबिनेटचा अधिकार असतो, मुख्यमंत्री त्या पद्धतीनं त्यांच्या लेटरहेडवर नावं टाकून ती देतात. निवडणुकीमध्ये जर एखादी व्यक्ती पराभूत झालेली असेल तर त्यांना नेमलं जात नाही. दिलेल्या 12 नावांच्यामध्ये काही अडचण आली तर त्याच्याबद्दलचा निर्णय हा मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी घेतील. गेल्या 10 महिन्यांपासून विधिमंडळ प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राजू शेट्टींचा धीर काहीसा सुटलेला दिसतो. जे देणं लागत होतं ते द्यायचं जबाबदारी राष्ट्रवादीची होती. द्यायचं काय नाही द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमच्या काही जीवन मरणाचा तो प्रश्न नाही आहे. सध्या आम्ही पूरग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करतोय आणि ह्या आंदोलनामध्ये आम्ही आता व्यस्त आहोत. त्यामुळे बाकी कुठल्याही चर्चेमध्ये मला रस नाही. राजू शेट्टींच्या न्यायानं उर्मिला मातोंडकर या सुद्धा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यात. त्यामुळे महाविकास आघाडीने राज्यपालांकडे पाठवलेली 12 नावं नेमकी कुणाची होती हा पण प्रश्न निर्माण झालाय. रश्मी पुराणिक, साम टीव्ही न्यूज, मुंबई. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीला कात्री लागण्याची भीती आहे. राजू शेट्टींचा पराभूत निकष इतरांना लावायचा झाल्यास 3 इच्छुकांच्या नावांना कात्री लागण्याची शक्यता आहे. आता हा निकष सगळ्यांसाठी लागणार की राजू शेट्टींनाच? यावरून महाविकास आघाडीमध्ये महाभारत घडण्याची शक्यता आहे. पराभूत निकष उमेदवारांच्या मुळावर. राजू शेट्टी, उर्मिला मातोंडकर, मुझफ्फर हुसेन गॅसवर. यादीच बदलली की फक्त शेट्टींच्या नावाला कात्री. राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्तीची आठवण करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राजभवनावर गेले होते. राज्यपालांच्या यादीतल्या उमेदवारांच्या नावांना आक्षेप असल्याची माहिती ही सरकारमधील सूत्रांकडून येऊ लागली. नजीकच्या निवडणुकीत झालेल्या पराभूत उमेदवारांना विधान परिषदेवर घेता येणार नाही असा आक्षेप आहे. हा निकष लावला तर लोकसभा निवडणुकीमध्ये उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून पराभूत झाल्या, राजू शेट्टी हातकणंगलेतून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले, तर काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन मीरा भाईंदर मतदारसंघातून पराभूत झाले. पराभूतांचा जर निकष लावला तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना फटका बसू शकतो. कारण या निकषानुसार तिन्ही पक्षांची एक नावं ही वगळली जातील आणि ही नावं जर वगळली गेली तर कोणाला संधी मिळेल याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजू शेट्टींचा विधिमंडळ प्रवेश जसा लांबला तसा ते महाविकास आघाडी सरकारपासून लांब गेल्याचं बघायला मिळालं. महाविकास आघाडीच्या कोणत्याच व्यासपीठावर राजू शेट्टी बघायला मिळाले नाही. उलट राज्य सरकारच्या विरोधात अनेक आंदोलनं राजू शेट्टींनी केली. राजू शेट्टींच्या या आंदोलनामुळे त्यांच्या नावावर कात्री मारली गेली तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली. राजकारणामध्ये कधीही कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो. राजू शेट्टी हे देखील कुठल्या पक्षाचे दीर्घकाळचे असे मित्र राहिलेले नाही आहेत. मात्र महाविकास आघाडीसोबत मोदी विरोध या मुद्द्यावर त्यांची मैत्री आहे, त्यावर सुद्धा आता संशय निर्माण झालाय. गेल्या 60 वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होतीये. दरवेळी राज्यपाल फार ताणत नाही, पण यावेळी थोडं जास्तच ताणल्यानं एकनाथ खडसेही नाराज झाले. भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्याही वेळेस 12 आमदारांची नियुक्ती झालेली आहे. मग ज्यावेळेस सेना भाजपचं आमदार होतं, अवयव सरकार होतं, त्यावेळेस सुधीर भाऊंनी काही विरोध केला नव्हता. मग आपलं सरकार असताना विरोध करायचा नाही आणि दुसऱ्याचं सरकार आलं की बाकी विरोध करायचा. राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती लांबल्यानंतर सर्वात जास्त अस्वस्थता बघायला मिळाली ती एकनाथ खडसेंची. एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादीत मानाचं पान मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, पण आमदारकीही नाही आणि सत्तापदही नाही. यात ईडीची पीडा ही त्यांच्या मागे लागलेली. एकनाथ खडसेंची सध्या मोठी होरपळ सुरू आहे. भाजपमध्ये असताना त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा नव्हता. आता सत्तापदही नाही आणि राष्ट्रवादीकडून हवं तसं पाठबळ सुद्धा त्यांना मिळत नाहीये आणि त्यातच ईडी सारखी तपास यंत्रणा त्यांच्या मागे हात धुवून लागली. उर्मिला मातोंडकरांची अवस्थाही वेगळी नाहीये. उर्मिलानं आमदारकीसाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. कोणत्याही टीकेची पर्वा न करता उर्मिलानं हाती शिवबंधन बांधलं.
एवढी सगळी उठाठेव करूनही आमदारकी काही पदरात पडली नाही. एकूण काय तर राज्यपाल नियुक्त आमदारांवरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष तीव्र झाला असला तरी आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये सुद्धा नाराजी आहे. रश्मी पुराणिक, साम टीव्ही न्यूज, मुंबई. विधान परिषदेत तज्ज्ञांसाठी असलेल्या जागांवरती राजकारण्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केला. राज्यपाल नियुक्त 12 सदस्य हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असावेत अशी अपेक्षा आहे, पण निवडणूक हरलेले किंवा तिकीट न मिळालेले राजकारणी सीचे तज्ज्ञ होऊ जागा पटकावत असल्याचं मत देखील या ठिकाणी श्रीहरी अणेंनी व्यक्त केलेलं आहे. दुसरीकडे राज्यपालांना या 12 जागी नियुक्ती करण्यासाठी कालमर्यादा नसली तरी राज्यपालांनी त्या जागा फार काळ रिक्त ठेवू नये अशी अपेक्षाही श्रीहरी अणे यांनी व्यक्त केली आहे. आणि या संपूर्ण वादावरती श्रीहरी अणे यांच्याशी आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी बातचीत केली. आपण राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबतचा घोळ अजूनही तसाच पाहायला मिळतोय. दरम्यान याबाबतचे वेगवेगळे तर्कवितर्क देखील आता लावले जात आहेत. आपल्यासोबत श्रीहरी अणे जे आहेत त्यांच्याविषयी आपण नेमकं यामध्ये किती सत्यता आहे जाणून घेणार आहोत. नजदीकच्या निवडणुकांमध्ये जर एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर अशा व्यक्तीला या 12 आमदारांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होऊ शकतो का? राज्यपाल त्यांना नियुक्त करू शकतात का? 1-2 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. ही जी 12 पदं आहेत किंवा 12 स्थानं आहेत अपर हाऊसमधली, ही राजकीय लोकांकरता मुळातच नाही आहेत. त्याच्यामुळे इलेक्शनमध्ये हारलात म्हणून आम्ही तुम्हाला तिथे पाठवायचं का नाही पाठवायचं हा मुद्दा वास्तवतेत उद्भवतच नाही. याच्याकरता विशिष्ट तऱ्हेच्या लोकांना तिथे आणण्याचा अभिप्रेत आहे. त्याच्यात राजकारण हे एक कॅटेगरी नाही आहे. समाजात काम करणारे लोक, आर्टिस्ट असणारे, स्पोर्ट्समन असणारे किंवा सहकारी क्षेत्रात काम करणारे अशा विविध कॅटेगरीजमधल्या लोकांकरता ही स्थानं आहेत. आता आपण सोयीस्कर पद्धतीने आम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करतो पण आम्ही पुढारी पण आहोत म्हणून आम्ही येऊ शकतो, किंवा आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत तरी देखील आम्ही राजकारण करतो म्हणून येऊ शकतो, अशा तऱ्हेच्या पद्धतीने लोकांना अनेक वर्ष घेतल्या गेलेलं आहे. पण मुळात इलेक्शनमध्ये निवडणूक जिंकणारा किंवा हारणारा ही क्रायटेरियाच नाही आहे. म्हणजे ह्याचा विचार की आम्ही तर जे हारलेत त्यांना पाठवतच नाही याचं तारतम्यच मला समजत नाही. याचं औचित्य समजतं की जो कोणी इलेक्शनमध्ये हारला त्याला आम्ही ढकलून वर नेत नाही इथपर्यंत समजतं मला, पण मुळात यांच्याकरता ती स्थानच नव्हेत. सामाजिक सहकार आणि कला क्षेत्रातील खरं तर ही सगळी मंडळी असतात. मात्र पुन्हा एक मुद्दा समोर आलेला आहे की राजकीय नेते किंवा पक्ष जेव्हा यांची नावं सुचवत असतात तर ही पक्षाशी निगडीतच व्यक्ती आहेत, तर त्यांना घेताना कुठेतरी अडचणी समोर येताना पाहायला मिळतात, कारण त्यामुळेच हा घोळ अधिक वाढत चालला आहे. होय, अनफॉर्च्युनेटली गव्हर्नरनी हे नेमणुका करणं हे अनइंटरफिअर्ड नेमणुका करण्याचा अधिकार त्यांना आहे असं माझं मत आहे. याच्याबद्दल वाद आहे. काही लोकांचं, तज्ज्ञांचं मत असं आहे की नाही, गव्हर्नरला काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचा ॲडवाईस याही बाबतीत ऐकावं लागतं. माझं वैयक्तिक तसं मत नाही आहे. मी आत्ता इथे तुमच्याबरोबर त्याचा कायद्याचा उहापोह करत बसत नाही. पण जर का गव्हर्नरला हे म्हणणं कॅबिनेटचं ऐकायचंही असेल तरी देखील कॅबिनेट जेव्हा प्युअरली पॉलिटिकल रेकमेंडेशन्स करतं तेव्हा कॅबिनेटच्या विरोधात असलेले पक्ष त्याला ऑपोज करतं आणि हा खिटपीट चालूच राहते. म्हणजे शेवटी याचं लेवल कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या उद्देशाकरता हे केलेलं होतं ते चाललं जातं आणि राजकारणाचं एक प्रकार म्हणून हे पाहिलं जातं. माझ्या पार्टीची स्ट्रेंथ अपर हाऊसमध्ये कशी वाढवता येईल किंवा आम्हाला कमीत कमी अपाय करणारा माणूस अपर हाऊसमध्ये आम्ही कसा पाठवू, अशा तऱ्हेने याचा विचार केला जातो. गेल्या वेळी देखील तुम्ही म्हणाला होतात की राज्यपालांना बंधन नाही आहे का किती वेळामध्ये यांची नेमणूक करावी. मात्र हा घोळ आता तुम्ही पाहताय की 9 महिने झालेले आहेत जवळपास, अजूनही ह्या तिढा सुटलेल्या नाही आहेत. कुठेतरी हा तिढा सुटेल असं तुम्हाला एकंदरीत वाटतं का? आणि राज्यपालांनी आता तरी कुठेतरी निर्णय घ्यावा ही भूमिका घेणं अपेक्षित आहे. जेव्हा मी म्हटलं होतं की राज्यपालांवर कायद्यामध्ये वेळेचं बंधन नाही,
त्याचा अर्थ असा नाही की आम्ही कधीच नेमणुका करणार नाहीत. शेवटी हे बंधन घटनेनेच घालून दिलेलं आहे की हाऊसमध्ये हे लोक बसायला हवेत. जर तुम्ही हाऊसमध्येच ह्या लोकांना येऊ दिलं नाहीत तर राज्यपाल म्हणून माझ्यावर वेळेचं बंधन नाही म्हणून मी केव्हाही करेन हे उत्तर पुरत नाही, हे उत्तर कमी पडतं. त्याच्यामुळे राज्यपालांना या नेमणुका करायलाच हव्यात आणि नाही केल्या तर जसं मुंबई हायकोर्टाने मध्ये त्यांना जाब विचारला की तुम्ही कसं करत नाही आहात ते सांगा, तशा तऱ्हेची सिच्युएशन निर्माण होण्याची शक्यता आहे. नक्कीच निवडणुकांमध्ये जर पराभूत झाला असाल तर अशा व्यक्तीला सदस्य बनता येत नाहीत असं कुठल्याही प्रकारची कायद्यामध्ये तरतूद नाही. तर दुसरीकडे राज्यपालांना याविषयीचं कुठलीही बंधनं नसली तरीही सध्या सुरू असलेली दोन्ही सभागृहाचं कामकाज लक्षात घेता या सदस्यांची नियुक्ती जी आहे ती देखील योग्य वेळेमध्ये होणं देखील अपेक्षित असल्याचं आणि सर सांगताना पाहायला मिळतात. कॅमेरामन निलेशसह रामनाथ दवणे, साम TV, मुंबई.